गावाकडे आलोय का तेव्हापासून आपल्याला कामाला तर अजिबात पण कमी नाही, म्हणजे नाही का जीव लागन तिथं सगळीकडे आपल्याला कामच दिसतात. त्यात नाही का शेजारचा पाईप फुटला होता, याला म्हणलं शेजारच्या डायरेक्ट फवाराच करून टाकलाय, जाऊ दे म्हणलं त्यांचं काय करायचं आपल्याला, आपलं चाला गुरांचं खायला प्यायचं नियोजन लाव. त्याच्यामुळे नाही का डायरेक्ट ग्लोव्ज घातले, निघलो आपण डायरेक्ट वावरात वगैरे आलो, इळा वगैरे म्हणजे हातर वगैरे आणला आपलं, डायरेक्ट कापायला सुरुवात केली. कापून वगैरे झालं होतं, मी काय लई नव्हतं लिहायचं, एक कवळा भरण्याचं होतं आपल्याला कडवाळ. त्याच्यामुळे कापलं विकलं धन्नवर टाकलं आणि डायरेक्ट आपण घरी घेऊन गेलो. घरी बिरी आलो, त्यांना टाकून वगैरे दिलं गुरांना. आणि त्यात ऊन तर इतकं झालं होतं ना काय सांगता बा. आणि त्याच्यात आपण आज भरण्या होतो, यायला म्हणलं आज नाही का उन्हाने आपली फाटत असते पूर्ण. बँड वगैरे बंद केलं, घरी आलो तर इथं नेमके नाही का आपले म्हणजे लस द्यायला नाही का माणसं आले होते सरकारी. त्यांना सगळं नियोजनात सांगितलं, म्हणजे त्यांनी OTP घेतले, पासवर्ड सांगितले, काय आधार कार्ड पॅन कार्ड काय लागत राशन कार्ड सगळं त्यांना दिलं. त्याच्यानंतर परत आपण इकडं मकाच्या भरण्यावर आलो. मकाच्या भरण्यावर आलो, एक तर काळं घालून आलो, त्याच्यात ऊन बी मोकार लागत होतं बा. म्हणलं याला आता अशा परिस्थितीत काय करावं. तेवढ्यात बाबा नाही का देवाच्या रूपात प्रगट झाले. बाबा म्हणले मी थांबतो तुझा घरी, आता फक्त मला नंतर न्यायले म्हणले. म्हणलं बाबा तुम्ही एकदम पद्धतशीर भारी काम केलेलं. त्याच्यानंतर बाबांना न्यायला गेलो तर बाबा बी गायब होते बाबा. म्हणलं बाबा बी कुठे गेलेत काय माहिती, आता बाबांना सापडावं लागेल. त्याच्यानंतर 120च्या स्पीडनी गाडी काढली, डायरेक्ट बाबांना सापडलं. बाबांना म्हणलं बाबा बसा तुम्ही. तिथून आपण डायरेक्ट घरी पोहोचलो तर दादू आला होता. दादू म्हणलं तू बी असे काही काम करतो बरं का, हाता बीस काढतो काय करतो यावं हे बरं आहे म्हणलं. त्याच्यात नाही का आपण कृष्णा आणि दादाला घेऊन म्हणजे त्यांनी आपल्याला घेऊन डायरेक्ट आपण इसापूरला म्हणजे एक चक्कर टाकली. म्हणलं टाकावं चक्कर. त्याच्यात नाही का विशेष असं काय काम नव्हतं बरं का, पण म्हणलं तरी बी चला ना एखादी चक्कर वगैरे टाकलीच पाहिजे ना दिवसातून एखाद्या टायमाला तरी. कारण नाही का कृष्णाचं थोडंफार काम होतं, त्यांच्या गायला काहीतरी झालं होतं, त्याचं औषध वगैरे आणायचं होतं. त्याच्यामुळे औषध वगैरे घेतलं आणि परत आपण डायरेक्ट घरी आलो. आता घरी आल्यावर नाही का आपलं घासाला पाणी दिलेलं आहे, त्याच्यामुळे तो घास काय कापायला नव्हता आला. त्याच्यामुळे आपल्याला गिन्नी गवत तोडायचं होतं. त्याच्यामुळे आलो आणि डायरेक्ट आपण तोडायचं तर नाही विषय, पण कापायला आणलं होतं. आपल्या नियोजनात नव्हतं ना तोडायचं, त्याच्यामुळे कापायला आणलं होतं. पटापटा कापून घेतलं, त्यात हातात बी मोकार भोऱ्या शिरल्या. आता काय सांगता आहे ते बरे. शेवटी सगळं मिळलं, उचलून टाकलं आणि शेवटी त्याची कुट्टी गेली गुरांना फेकून दिली. बस बाकी काहीच नियोजनात नाही. त्याच्यामुळे तुम्ही